हे पण ते काय बरं का एवढं हाय दुसरं आपण घरी काय येतं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी आरोग्यतर्फे सर्वांचं सर स्वागत. या कंपनीचे ब्रीद वाक्य आहे, विश्वासनीय आणि समाधानाने जा. या तत्वावर ही कंपनी काम करते आणि या तत्वावर काम करत असतानाच आपण आपले एक पोत करू अशा शेतकरी मित्राच्या शेतामध्ये आलेलो आहोत. आणि त्यांनी या ठिकाणी जे ढोबळी मिरचीचे पीक आहे ते त्यांनी या कठीण परिस्थितीमध्ये म्हणतोय. त्याचं कारण की थंडीच्या दिवसामध्ये त्यांनी चॅलेंजिंग ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना साथ देते ते कृषी ॲग्रोटेकचे प्रोडक्ट आणि त्यांची टीम. तर आपण त्यांच्याशी चर्चा करू की हे प्रोडक्ट चालू केल्यापासून त्यांना कशा पद्धतीचा रिझल्ट आला आणि या वातावरणामध्ये त्यांना हा रिझल्ट कसा वाटते. किंवा आम्ही बऱ्याच लोकांचं पाहिलं की बऱ्याचशा लोकांच्या प्लॉटवरती व्हायरसचा प्रादुर्भाव जास्त झालेला आहे, त्याच्यावरती बोकड्याचा रोग भरपूर आलेला आहे. पण या प्लॉटवरती बघितलं तर 1 ते 1.5% फक्त असं जाणवते की बोकड्या आहे फक्त, आणि बाकीचा प्लॉट एकदम अप्रतिम आहे. तर नमस्कार, आमच्या शेतकरी मित्रांना तुमचं नाव आणि गाव हा पत्ता सांगा. नमस्कार, माझं नाव महेश शामराव जगदाळे, मी राहणार जाधववाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. ठीक आहे. त्यांनी बहुतेक इंद्रा जातीचं ना, इंद्रा ह्या जळगाव पोपटी या वराडीची निवड केलेली आहे. तर ही वराडीची निवड करताना तुम्ही त्यासोबत कृषी ॲग्रोटेकचे पण प्रोडक्ट निवडलेले आहेत. तर त्यांनी सुरुवातीपासून कृषी ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरायला सुरुवात केलेली आहे. तर त्यांनी सुरुवातीला ज्यावेळेस लावलं त्यावेळेस त्यांनी आपल्या कंपनीचे जे नॅनो पॉवर प्लस जे प्रोडक्ट आहे त्यासोबत आपलं जे रूट ग्रो असेल तर ते सोडल्यानंतर तुम्हाला असं काय जाणवलं या पिकामध्ये, हे आमच्या शेतकरी मित्रांना पण सांगा. आता नॅनो पॉवर आपण सोडल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस लहान होती मिरची त्यावेळेस कळी किंवा नाही फुटवा म्हणा, काळुकी म्हणा किंवा ग्रोथ वाढ ही आपल्याला बऱ्यापैकी जाणवली. म्हणजे आमच्या शेतकरी मित्रांचं म्हणणं आहे की नॅनो पॉवर प्लस सोडल्यानंतर ते तुम्ही फुटवे बघू शकता आणि एकसारखी वाढ हे पण तुम्हाला या ठिकाणी दिसेल. ठीक आहे. त्याचसोबत त्यांनी आपल्या कंपनी अजून बरेचसे प्रोडक्ट वापरलेले आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी जे बायोमंगल जे आहे प्रोडक्ट ते पण ते सोडलेलं आहे. बायोमंगलचं कार्य असे आहे की ते सोडल्यानंतर तुमच्या झाडाचे ऑर्गॅनिकचा बेसल डोस आहे, ते सोडल्यानंतर झाडाची ग्रोथ, त्यानंतर तुमचे कळी निघण्याची प्रोसेस असेल किंवा कळी सेटिंग होण्याची प्रोसेस असेल किंवा सेटिंग झालेलं फुगवण्याची प्रोसेस असेल, वन टाईम ही तुम्हाला एवढं कार्य करायचं काम करतं ते बायोमंगल. तर खरंच तुम्हाला बायोमंगल सोडल्यानंतर रिझल्ट आला का ते आमच्या पण शेतकरी मित्रांना सांगा. रिझल्ट आला पण आपल्याला बघायला बी मिळतोय विशेष म्हणजे इथे बघू शकता आपण एक प्रकारे कशा पद्धतीने कळी आहे, कळी फुटवा पण आहे, त्यासोबत सेटिंग पण झालेलं आहे आणि साईज पण इन्क्रीज व्हायला लागलेली. बरोबर आहे, चालू झाली पासून फुटवा व्यवस्थित चालू आहे. म्हणजे स्टार्ट टू एंडिंग पर्यंत कळी छान प्रकारे दिसते. या प्लॉटसाठी आमचे सहकारी मित्र आहेत धनंजय साहेब, त्यांना खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे. ठीक आहे. तर आपण त्यांच्या तोंडून जाणून त्यांनी कशा पद्धतीने त्यांना गायडन्स केलं आपण त्यांनाच विचारू. सर, तुम्ही तुमचा थोडासा अनुभव सांगा. 1.5 महिन्यापूर्वीचा हा ढोबळी मिरचीचा प्लॉट साधारणतः 1.5 महिन्यापूर्वी लागवड केली. तिथून लागवड केल्यानंतर नॅनो पॉवर आणि रूट ग्रो कृषी ॲग्रोटेक कंपनीचं कन्व्हर्ट केलं पहिल्यांदा. ते सोडल्यानंतर त्यांना फुटव्यांसाठी अगदी अप्रतिम रिझल्ट जाणवला आणि नंतरचा जो काय स्प्रेड होता तो बायोमंगल आणि रूट ग्रो वरून आपल्या निम कापूरच्या स्प्रे झालेला आहे. त्याचा रिझल्ट तुम्हाला काय जाणवला? आपल्याला आळी, ट्रिप्स, हिरामावा आणि तुडतुडे अगदी जबरदस्त रिझल्ट जाणवला. आणि त्यांनी विशेष म्हणजे ह्या कळीच्या स्टेजला आपलं शाईन फ्लॉवर कृषी ॲग्रोटेकचं शाईन फ्लॉवर लाल बॉटल तुम्ही मारलेले, त्याचा रिझल्ट काय जाणवलं तुम्हाला? कळी सेटिंग झाली, आपली सेटिंग अगदी अप्रतिम जाणवली, गळलेली काहीही नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य काय की डिसेंबर महिना हा पूर्णपणे थंडीचा महिना, त्या महिन्यामध्ये अगदी अप्रतिम रिझल्ट असा तुमच्या प्लॉटला आलेला आहे. तर जगदाळे साहेबांनी कंपनीला मुलाखत दिली, नरवडे साहेबांनी वेळात वेळ काढला आणि शेतकऱ्यांना गायडन्स केलं, त्याबद्दल धन्यवाद.